नाही, ते त्यांचं क्षेत्र आहे, त्यांच्याकडे गुंड असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे राजकीय पक्ष असतो. अशा प्रकारच्या भीत्या दाखवून ज्याप्रमाणे भूताची भीती दाखवली पाहिजे ते जाते लहानपणी त्याप्रमाणे यांच्या भूताच्या भीत्या आपल्याला दाखवल्या जात होत्या. परंतु एका शेतकऱ्याच्या मुलांनी ठरवलं तर काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर बोलत आहे. का एका 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं काम करतो आपण. एका 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 130 खाटाचं रुग्णालय उभा करून किमान 40 लाख माझ्या समाज बांधवांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणारा युवक आपल्या समोर बोलत आहे. किमान 1.5 लाख माझ्या भगिनी, देशामधला पहिला उमेदवार असेल का त्याच्या 1.5 लाख भगिनी नाक्यावर चौकात उन्हात अनात सकाळच्या थंडीमध्ये दुपारच्या जेवणाचा वेळ सोडून संध्याकाळचं जेवण बनवण्याचा विषय सोडून रात्री 2-2 वाजेपर्यंत वाट बघतात. यापेक्षा दुसरं काय पाहिजे जगताना तयार नव्हतं. दुसरं काय घेऊन जाणार आहोत. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे किंवा जगाचा इतिहास आहे. किती पैसा कमावला, किती मोठ्या सत्ता आल्या तरी शेवटी माणूस शून्य होतो. देशातले 4 पंतप्रधान आठवतात का आपल्याला मागचे कोण झाले ते? देशामध्ये 4 दलांडे श्रीमंत माणसं कोण झाली ते आपल्याला माहित आहेत का? अंबानी मोठे झाले हो आपल्या भिवंडीचे जन्म घेऊन, परंतु अंबानीच्या 2 पोरांपैकी एक पोरगा मोठा झाला, दुसरा पोरगा डबकाईला गेला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. परंतु आपल्या भागातील या आपल्या भूमिपुत्र दोन्ही नेत्यांना ते कळलंच नाही. त्यांनी दोघांनी दीक्षा घेतली शरद पवारांची. एकाचा जन्मच शरद पवारांच्या राष्ट्रपती पार्टीत झाला, तो कपिल पाटलांचा जन्मच त्यांच्यामध्ये झाला. आणि त्यांचेच नेते आदरणीय मोदीजी बोलतायत का नॅशनल करप्ट पार्टी म्हणजे राष्ट्रवादी पार्टी आणि त्याच्यातून जन्मलेलं कपिल बाल त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी इथे करप्शननी पूर्ण या भिवंडी लोकसभा क्षेत्राची पूर्ण वाट लावलेली. दुसरं आहे बाले मामा, त्याला दत्तक घेतलेले सध्या शरद पवार साहेबांनी. त्यांनी तर जगातले देशातले आता त्याला जगातला पक्ष एखाद्या देशातले सगळ्याच पक्षामध्ये प्रवेश करून झालेले. मी तेवढंच कळकळीची विनंती करतो पडगाकरांना, कधीतरी आले का या कोविड काळामध्ये आपलं दुःख पोचायला? कधीतरी दिसले का कपिल पाटील दिसला, बाळामामा दिसला का, शरद पवारजी दिसले का, मोदीजी दिसले आपल्याला गल्ली बोलत येऊन का? कधीतरी भिवंडीकरांचे अश्रू डोळ्याचे पुसले पाहिजेत. तरुण मरत असताना कधीतरी त्यांच्या डोळ्यातले आसू पुसले पाहिजेत. कुठल्या तरी ताईच्या घरी जाऊन कधी बसले का हो का ताई घाबरू नको, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत असं? कधीतरी हे वादळ झालं, वादळामध्ये हे दोन्ही नेते दिसले का, त्यांच्या पक्ष दिसले का? हे सांगावं कोणी का? त्या वादळामध्ये 5 पत्रे कधीतरी भारतीय जनता पार्टीने दिले किंवा तेव्हा बाल्यामामांनी त्याच्या समितीकडून दिले, कुठल्या संघटनेकडून दिले असं कधीतरी दाखवायच्या. दोन्ही नेत्यांनी का 5 रुग्णांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. दाखवायचं त्यांनी त्यांच्या मुलं नातवांव्यतिरिक्त जगातल्या आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या 5 लोकांचे जीव वाचवले का? 5 विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं. कसल्या आधारावर येतात? कधीतरी या आपल्या PSC ला भेट दिली का? या PSC ची काय परिस्थिती आहे कधी बघितली का? बडगेकरांच्या पिण्याचा प्रश्न बघितला का? फक्त कपिल पाटलांनी उद्योग काय केले का? ज्या शिवसेनेच्या जीवावर निवडून आले, ज्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले, त्यांना दाबण्याचं काम केलेले. ते गावच्या सरपंचापासून तर आमच्या दादांपर्यंत सगळ्यांना दाबण्याचं काम केलेलं. हीच वेळ आलेली त्यांना त्यांची जागा दाखवण्याची. 5 वर्षात जेव्हा निवडणूक येते तेव्हा प्रत्येकाच्या घरी येतात, त्याचे पाय धरायला सुरुवात करतात. एकदा जिंकून आले का त्याचे पाय उलटे करण्याची तयारी करतात. अशा प्रकारचं काम केलेले कपिल पाटलांनी. मी आपली जबाबदारीने सांगतोय, या विभागातल्या गोडाऊन मध्ये जो चाललेला अन्याय अत्याचार आहे, वाराईचं काम चालू आहे, लोकांच्या पगारातून पैसे घेतले जातात. परवाच्या लोकसभेचा फॉर्म भरत असताना बायोमेट्रिक करून कर्मचारी तिथे बळजबरीने आणले गेले. हा कुठलाही प्रकार या भिवंडी तालुक्यामध्ये होऊ देणार नाही. कुठल्या शेतकऱ्याच्या जमिनीला छत्रपती शिवाजीराजांचा भक्त आहे मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणार आहे. कुठल्या शेतकऱ्याच्या एकाही स्क्वेअर फुटला हा धक्का लावू देणार नाही. ही जबाबदारी माझी एवढं नक्कीच याप्रमाणे. ज्या गावामध्ये जे सरपंच आहेत त्यांचे विरोधी पक्ष आहेत तेच लोक काम करतील. तिथं दिव्यावरून येऊन लोक किंवा बाळामामाच्या गावावरून लोक उद्योग नाही करणार. मला कोणते पुतणे नाही. माझा मुलगा कधी या धंद्यात नाही. एक कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, तोही माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये मी करणार नाही. इथल्या स्थानिकांना उभं करण्याचं काम मी आपल्या समाजासाठी, समाजाच्या लोकांच्या जमिनी हडप करण्याचं काम केलंय. समाजातले लोक गोडाऊन मध्ये 12-12 हजार रुपयात काम करतात, त्यातून 2-2, 3-3 हजार रुपये कमिशन करता. तुम्ही समाजातल्या कोणत्या मायमाऊलीला स्वयंरोजगाराने उपलब्ध करून दिले? कुठल्या
पेशंटला मदत केली ही तरी तुम्ही दाखवा. कुठल्या विद्यार्थ्याला शिक्षण दिलंय? मी अभिमानाने सांगतोय, प्रत्येक आगरी गावातले विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या सीबीएसईच्या प्रांगणामध्ये शिकतात, कॉलेजला शिकतात. एवढंच नाही, स्पर्धा परीक्षाबाबत म्हणायचं गेलं तर खारबावच्या लायब्ररीतून 20-22 पोरं नोकरीला लागलेत. कोणच्या लायब्ररीमधून एका 18 वर्षात 18 युवक युवती नोकरीला लागलेले आहेत. अगदी जाहीरपणे सांगतो का प्रत्येक गावागावामध्ये मी स्पर्धा परीक्षाची लायब्ररी उभी करेन. तर जिथं आपल्या गावाची ओळख हे आपल्या परिसराची ओळख आहे. गांजा पसरवणारे, अफू गांजा पसरवणारे युवक, व्यसनातून गेलेले युवक, पोलिसांच्या सहाय्याने खोट्या केसेस करणारे युवक, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत. आपल्याला एक चांगला माणूस म्हणून बनायचा आहे. तुम्हा आम्हाला अभिमानाने प्रत्येकाला चांगला माणूस म्हणून बनण्याचा अधिकार आहे आणि ते बनवण्याचं काम मी करेन. आपल्या सगळ्या करता मी जाहीरपणे सांगतो का एकही युवकाचं शिक्षण उद्या MBBS साठी त्याचा 500 नीटला मार्क मिळालेत आणि त्याच्या घरची परिस्थिती नाही तर त्याचा घरचा एक मोठा भाऊ माझी जबाबदारी आहे का त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची. ती 5 वर्ष त्याची फी भरली जाईल एवढं आपल्याला नक्कीच सांगतो. आपल्याला आपली मुलं IIT-ला पाठवायचे. IIT काय आहे ते दोन्ही उमेदवार आले तर कधीतरी विचारा त्यांना, त्यांचं काही समजतंय का? आपल्याला आपली मुलंही उच्च दर्जाने गेले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत, CA क्षेत्रात गेले पाहिजेत. एवढेच नाही तर आपले विद्यार्थी हे न्यायव्यवस्थेमध्ये जाऊन चंद्रचूड साहेबांसारखे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे झाले पाहिजेत. अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आलोय मी आपल्यापर्यंत. खासदार तर कोणी होतात. आमच्याकडे शिक्षणात साहेब 25 वर्ष होते. तुमच्याकरता बिनकाम करता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यक्रम कपिल पाटलासारखा निष्क्रिय माणूस 10 वर्ष खासदार झाला. आपल्याला मुख्य काम करायचंय, विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं, प्रत्येकाला आरोग्य व्यवस्था द्यायची. आणि या मायमाऊलींच्या किंवा हा जनाधार बघून या पडक्यामध्ये मला वाटतं दोघांच्याही मेळावे झाले ना, असे दोघांच्याही यात्रा झाल्या असतील. त्याच्यामध्ये काय गर्दी होती आणि आपल्यामध्ये काय गर्दी आहे, हाच आपल्या विजयाचा संदेश आहे. मायमाऊल्यांना परत सांगतो, युवकांना परत सांगतो, वडीलधाऱ्यांना